महापालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी। अजित पवारांकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका। काल झालेल्या बैठकीनंतर जागा वाटपाचा तेढा अजूनही कायम। पुण्यामध्ये निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तेढा सुटेना। एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात रविवारी घोषणेची शक्यता, तर आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता। पिंपरी चिंचवडच्या दोन्ही राष्ट्रवादीची काल रात्रीच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर, तर पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। बैठकीत अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंनी हा प्रस्ताव ठेवला, तर पिंपरी चिंचवडमध्ये 68 जागांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याची माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटलांची या संदर्भात भूमिका। तर पालिका निवडणुकांसाठी आज वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकांचा दुसरा राऊंड। नाशिक, धुळे, अहिल्यानगर पालिकेसाठी बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज 5 बैठका घेणार। मुंबईच्या 4 लोकसभा आणि पुणे पिंपरीच्या बैठका काल पूर्ण। पुणे महापालिकेच्या भाजपच्या यादीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्कामोर्तब। भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता। 100हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सुद्धा माहिती। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तेढा सुटेना, तर महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव। पुण्यामध्ये भाजपकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक, तर दुपारी 3 वाजता वांद्र्यातल्या रंगशारदा या ठिकाणी जागा वाटपाची बैठक होणार। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार। अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये महायुतीसोबत जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। अनेक ठिकाणी इच्छा असून सुद्धा जागा वाटपामध्ये एनसीपीला स्थान नाही, सूत्रांची माहिती। नागपुरात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती। भाजप आणि शिंदेची शिवसेना युतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बोलवत नसल्याची माहिती। युतीची वाट न पाहता आज राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर नाशकात अद्याप महायुती संदर्भात निर्णय नाही। आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसेंची चर्चा होण्याची शक्यता। दरम्यान नाशिकमध्ये निवडणूक जास्त जागा लढण्यावर शिवसेना ठाम। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची सेनेची तयारी। प्रशांत जगताप आज दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार। टिळक भवनात होणार जगतापांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगताप यांना फोन, रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची प्रशांत जगताप यांना ठाकरेंच्या सेनेत येण्याची ऑफर। शिवसेनेमध्ये तुमचा योग्य सन्मान राखू, ठाकरेंचा जगतापांशी संवाद। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, राखी जाधव हे चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार, तर शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव, तर ठाकरे सेनेकडे 31 जागांचा प्रस्ताव। नाशकात जागा वाटपासंदर्भात वाद टाळण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न। प्रभागामध्ये ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार ती जागा त्या पक्षाला। काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा। नाशकात मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा निर्णय। तर पनवेल महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार। पनवेल पालिकेसाठी जागा वाटपाचा तेढाही सुटला। शेतकरी कामगार पक्ष पनवेलमध्ये 40 जागा लढवणार। तर कोल्हापूर पालिकेसाठी आप आणि वंचित आघाडी एकत्र। पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचेही प्रयत्न सुरू। आज संध्याकाळी आप आणि वंचित आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांचा समावेश, तर आपकडून आतापर्यंत 36 उमेदवार घोषित। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये समन्वयासाठी समिती गठीत। भाजपकडून मंत्री अतुल सावे, भागवत कराड, आमदार संजय केनेकर आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल यांची नियुक्ती। राज्यातील महानगरपालिका निवडणुकींसाठी आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र प्रचार करणार असल्याची माहिती। कमी वेळेत जास्तीत जास्त वॉर्डात प्रचार करता येईल यासाठी बैठक घेणार। आज किंवा उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची बैठक पार पडणार, तर एकत्रित प्रचारादरम्यान बाईक रॅली सुद्धा काढली जाणार असल्याची माहिती। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे बहुतांश उमेदवार सोमवार किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। शनिवारी रविवारी उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्याच्या सूचना।
भाजपमध्ये नुकत्याच गेलेल्या तेजस्वी घोसाळकरांकडून प्रचारासाठी दिवंगत पती अभिषेक घोसाळकरांच्या फोटोचा वापर. अभिषेक घोसाळकरांचं छायाचित्र वापरण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? ठाकरेंच्या सेनेचा सवाल. नागपूर पालिकेसाठी काँग्रेसकडून 125 तिकीटं फायनल. तर मुंबईमध्ये काल झालेल्या प्रदेश निवड समितीच्या बैठकीत उमेदवार निश्चित. पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून अद्याप आघाडीचा निर्णय नाही. नागपुरातल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात उद्या निर्णय होणार. पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये आम्ही ताकदीनं लढणार असून पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत. सांगलीतल्या मेळाव्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं वक्तव्य. महायुतीकडून जळगाव महापालिकेच्या जागावाटपाचा अद्याप तोडगा नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम. तर भाजपकडून राष्ट्रवादीला फक्त 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव. मंगेश चव्हाण आणि अनिल पाटलांमध्ये तब्बल 3 तास चर्चा. आम आदमी पार्टी जळगाव महापालिकेमध्ये संपूर्ण 75 जागा लढवणार. तर आम आदमी पार्टीचे महानगराध्यक्ष योगेश शिवरकर यांची माहिती. 17 ते 18 इच्छुक उमेदवार असून ते आज मुलाखती घेणार असल्याची माहिती. तर धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न. उमेदवारी संदर्भात मुंबईत बैठक होणार. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. धुळ्यामध्ये महायुतीत मनपा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं रावल यांचं वक्तव्य. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांची निवड. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून या निवडीची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आज संध्याकाळी 6 वाजता मशाल रॅलीला युवासेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन. अलिबागच्या नवनिर्वाचित शेकापच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी महायुतीचे नेते महेंद्र दळवी यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. महेंद्र दळवी हे अक्षया नाईक यांच्या मोठ्या भगिनीचे सासरे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी आता 194 चिन्हांचा पर्याय. पालिका निवडणुकीसाठी यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील 19 पक्षांचा पर्याय